नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. धाराशिवमध्ये जयकुमार गोरेंच्या दौऱ्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर. 35 वर्षांपासून भाजपचं एकनिष्ठ काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भेटू न दिल्याने कार्यकर्त्याने विचारला थेट गोरेंना जाब. भाजपला अमळनेरमध्ये मोठा धक्का. भाजपच्या धोरणांवर नाराजी असल्याने श्याम जयवंतराव पाटील यांचा पक्षाला रामराम. पाटील कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष. पालघरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपाहारगृहावर कारवाई. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीबाबत संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल होणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची माहिती. गुरुपौर्णिमेसाठी साईंची शिर्डी सज्ज. भक्तांसाठी रात्रभर साई मंदिर खुलं. 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्साहाची तयारी पूर्ण. सातारा महाबळेश्वर मार्गावरील केळगर घाटात दरड कोसळल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद. दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू होणार. जालना जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट. 31 जुलैपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन. इंदोरमध्ये चंदननगर भागात हत्तीच्या हल्ल्यात 49 वर्षीय रिक्षा चालकाचा मृत्यू. हत्तीला गुळ भरवण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीच्या हल्ल्यात रिक्षा चालकाचा मृत्यू. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडीमध्ये बिबट्या आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने तातडीने पाहणी करण्याची ग्रामस्थांची मागणी. महाड शहराच्या हद्दीमध्ये चोरांचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा नागरिकांचा आरोप. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.